आणि म्हणून हे सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी करतोय। आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये या विम्याच्या आपण जो 1 रुपया विमा केलाय त्याच्यामध्ये जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे। 177% शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। आणि आपण पैसे भरतोय कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातोय, म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याचं आपण काम करतोय। नमो सन्मान शेतकरी योजना आहे, त्याच्यामध्ये 5,700 कोटींची तरतूद आपण केली आहे। त्यामध्ये 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे 1,800 कोटी जमा झालेले आहे। हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हे सरकार आपलं आहे, शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, माता भगिनींचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, तरुणांचं आहे। आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील। कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो, तिथं पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग, तिथे मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख, परंतु त्या ठिकाणी आपल्याला सांगतो 30 ते 40 हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। महिला सक्षमीकरणाचे सरकार मिळून या राज्याचा विकास करते। हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे। आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, जसं आपण बंद पडलेला होता ना रे, 8 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत पाटीलने चालू केला। असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले, लोकांमध्ये चलती झाली, लोकांचे